चला दोन्ही संघाचे 12th मॅन. पहिलाच बॉल उडवलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू सरळ त्या ठिकाणी जबरदस्त चांगला या ठिकाणी आपण प्रयत्न एफर्ट जरूर दर्शवले होते. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चेक केलं जाईल. षटकार इथून काही जबरदस्त या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आलाय. षटकाराने मात्र नक्कीच स्वागत केलं गोलंदाज करण. यावेळेस मात्र नक्कीच चांगला चेंडू हाताळला योग्य पद्धतीने जरूर क्षेत्ररक्षण फंबल झाले त्या ठिकाणी. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कटपट केला गेला आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाब्याने धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 8 रन ऑन दी बोर्ड, 8 धावा धावफलकावरती. इथून मात्र करंट वरती हल्ला बोल केला जातोय. उलटाच बॉल जरूर इथून नक्कीच इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण आहे एक्स्ट्रा कव्हरला. इथून फंबल यावेळी झालाय कारण खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. प्रेशर आहे, दबाव आहे. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेऱ्याकडे धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. सामना 3 षटकाचा आहे याची नोंद असू द्या दोन्ही संघाच्या संघनायकांना. करंटवरती देखील हल्ला बोल केला जातोय. तर एका बाजूला सर्वेश आक्रमकता फलंदाजी करत असताना लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. चुकरीत्या फील्ड केला. तत्पूर्वी चांगली थ्रो पाहायला मिळालाय आणि एकच धाब्यावर सॅटिस्फाय. एक धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. 11 रन होती पण 11 धावा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न, सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर. ह्या वेळेस एकच धावेवर सॅटिस्फाय. इथून चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथून सिंगल टप्पलला प्राधान्य दिलं जात आहे. सातत्याने म्हणतात आत्ताचं क्रिकेट हे फास्ट क्रिकेट आहे पण इथून मात्र नक्कीच सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलंय. सर्वेश आणि कुणाल एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वेगावरती स्वार झालाय. योग्य पद्धतीने अचूक टप्पा हाताळला गेलाय आणि डॉट बॉल. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती करीत धावफलक जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र काही जबरदस्त चेंडू हाताळला. लावून अपील आहे पंचांकडे पण इथून नक्कीच पॉपिंग क्रेज वरती सेफ पाहायला मिळतील. इथून मात्र नक्कीच बॅकअप नव्हतं त्याच कारणास्तव एकच लेगबाईच्या स्वरूपात एक धाव त्या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती ऍड केली जाईल. इथून गोलंदाज आपण पाहिला प्रतीक आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. काही चांगली गोलंदाजी हाताळत असताना दुसरं षटक आहे प्रगती पथावर. काही जबरदस्त सर्वेश आणि कुणाल ही ट्रम्प कार्ड जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप मध्ये राहिला. फंबल जरूर झाली त्या ठिकाणी. चेंडूला चांगला फील्ड केला गेला. पूर्वी एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिले जाते. मोठ्या फटक्यापासून थोडंसं थांबवलं गेलं कारण की जी गोलंदाजी साकारत असताना जिथून आपण पाहिलं तर जय डोमान भादवे संघ क्रॉस काही जबरदस्त सूर्यकुमार यादव गोपी बुक्स स्टाईल मध्ये चेंडूला त्या ठिकाणी वॅकेंड एरियाला क्लिअर करेल. सीमा रेखा पार. चौकार. 4-4.
इथून मात्र चौकारण आहे. चौकारण आहे पाहिलं तर धावफलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूचा खेळ यावेळेस वळवलाय चेंडूला. डॉट बॉल प्लेट अँड बेस. काही जबरदस्त निरुत्तर केला फलंदाजाला. कुणाल त्या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस नक्कीच चांगला बॉल योग्य पद्धतीने हाताळला गेला. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर. पंबल झाले आणि इथून तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 20 आकड्यावरती. 20 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. रिव्हर्सचा टेम पॉवरफुल सक्सेसफुल होईल का? 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. इथून चांगला क्षेत्ररक्षण राहिला गेला आणि तत्पूर्वी आपण पाहिला तर नक्कीच 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावा नक्कीच वाचवल्या आपल्या संघासाठी. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती करीत धावफलक 22 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 रन ऑन दी बोर्ड. 22 धावा. आणि नक्कीच या ठिकाणी आजच्या 14वी रजनीमध्ये नक्कीच या ठिकाणी एक उपस्थिती लाभली गेली. चिराग झुंजारराव शेठ माणूस ब्रँड ऑफ दावंगेवाडा एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि एक अनमोल रत्न म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच वेलकम असेल सप्तशोभनाने तुमचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या चेंडू आलाय सरळ सी मारेखा पार षटकार. प्रत्येक चेंडूवरती अल्ला बोल केला जातोय. काही जबरदस्त आहे त्या ठिकाणी सर्वेशच्या बॅट मधून. यस या स्पर्धेतून आपण पाहिलं तर रजा घेत असताना या ठिकाणी चिराग झुंजारराव सेठ माणूस या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं अगदी त्या ठिकाणी आहेत आणि मॅचचा आनंद जरूर घेत आहेत मैदानाच्या बाहेरून. इथून शेवटच्या आणि अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 31 आकड्यावरती. 31 रन ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न जरूर. प्लेट अँड बेस पाहायला मिळतोय. यस सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना कुणालला देखील परतावा लागेल. पहिला गडी गारत होत असताना फर्स्ट विकेट डाऊन. कुणाल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. अमिश आलाय त्या ठिकाणी. नो बॅटर. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला पण पहिला सर्वेश. यावेळी सुडवलाय जरूर सर्वेशच्या बॅट मधून. चेंडू सरळ स्टँड ऑन डिलिव्हर आलाय. आणखी एक सी मारेखा पार षटकार.
शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल यावेळी सोडवला काय जबरदस्त आणखी एक आलाय सर्वेशच्या बॅट मधून सीमा रेखा पार षटकार 6 39 धावांची विस्फोटक नोक खेळी ज्याच्या नावावरती राहिली आणि तो सर्वेश त्या ठिकाणी पाहायला मिळाला काही जबरदस्त मोलाचं योगदान आपल्या संघासाठी राहिलं गेलं 43 धावा जमवल्या गेल्या आणि 44 धावांचं लक्ष्य हे समोर असेल आणि नक्कीच या ठिकाणी चिराग झुंजारराव सेठ या मॅचचा आनंद घेत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच बॉक्स गेम क्रिकेट स्पर्धा नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगली राहिली गेली आजच्या रजनीमध्ये एक उत्कृष्ट बॅटर म्हणून सातत्याने पाहिलं जातं पहिलाच बॉल इथून टॅपशॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे इथून एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल एकेरी धाब्याने मात्र खातं ओपन झालाय एक या कडावरती जाऊन पोहोचलाय जय हनुमान भादवे संघ 44 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे इथून कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल दोन बॅटर अप्राज आणि करण ही सलामीर जोडी पाहायला मिळते यावेळेस वेगावरती स्वार झालाय डॉट बॉल पण नक्कीच चांगली गोलंदाजी करत असताना विश्वास वनगे त्या ठिकाणी पाहायला मिळते चांगली गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस मात्र नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर डॉट बॉल पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी
इथून मात्र नक्कीच कुठेतरी मोठ्या फटक्यापासून थांबवलं गेलं की जिथून पाहिलं तर 44 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथून पहिल्या षटकामध्ये देखील थोडासा प्रेशर कडवट करत असताना गोलंदाज विश्वास वनगे त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास पहिल्या षटकातील चौथा बॉल. यावेळी स्टॅम्प लाईनच्या खूपच बाहेर वाईट बॉल अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती ऍड होईल. 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 रन ऑन द बोर्ड 2 धावा धाव फलकावरती. यावेळेस मात्र फ्लॅट अँड बेस डॉट बॉल चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून वळवलाय जरूर चेंडूला. डॉट बॉलची सांगता राहिली गेली. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये धावफलक पाहिला तर फक्त आणि फक्त 2 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 रन ऑन द बोर्ड 2 धावा. परत आपण पाहिले तर कारण फलंदाजाने बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट बॉल यावेळेस बॅटची जरूर लागली होती पण तितकंच चांगला यस रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल आणि एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबीने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन द बोर्ड. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. इथून मात्र जो गोलंदाजी साकारली विश्वास वनगे या गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या पहिल्या षटकातील. यावेळेस नक्कीच चेंडू डॉट बॉल हाताळला गेलाय. इथून नक्कीच एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय. रिव्ह्यू हा तुम्हाला 10 सेकंदामध्ये घ्यायचा. यस थर्ड अंपायर रेफर असेल. बॅटर रिव्ह्यू आहे वाईट साठी. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस्ट. या ठिकाणी बॅटिंग टीम बॅटमॅन सफल झालाय. त्या ठिकाणी फलंदाज सफल झाला त्याच कारणास्तव इथून एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक पाहिलं तर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस चेंडूला सरळ लॉप केलाय आणि चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार 6 आणि या षटकार महत्वाचा असेल. या षटकारीने आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन द बोर्ड 9 धावा धावफलकावरती. गोलंदाज हर्ष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यस चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल यावेळेस उडवलाय जरूर. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज मात्र त्या चेंडू खाली आले होते. हर्ष त्या ठिकाणी पाहायला मिळाला पण इथून मात्र नक्कीच 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या
आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. चला थोडीशी गाई करा, स्पीडअप करा. हर्ष आलाय त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज हर्ष, तर फलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी करण स्ट्राईक घेतला. इथून मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज हरीश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. उडवलाय जरूर, मिसटाइम स्ट्रोक झालाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. इथून मात्र नक्कीच संधी निर्माण होती त्या ठिकाणी फलंदाज बाद होण्याची, पण इथून 2 धाबा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष असेल. इथून या 2 चेंडूवरती मोठे 2 फटके आले तर नक्कीच मॅच ऑन पाहायला मिळेल. इथून हर्ष सारखा अजूनही गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस बळवलंय चेंडूला, जरूर लावून पेल. यस, फिंगर इज गॉन. अंपायर डाव. फलंदाज बाद. करण बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. इथोड पहिला तर शेवटचा अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. यावेळेस काही जबरदस्त व्हाईट बॉल जरूर त्या ठिकाणी. प्रतीक आलाय नो बॅटर. धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 14 रन ऑन दी बोर्ड. इथून येणारे चेंडू असतील 7 आणि 30 धावेची गरज असेल. 7 चेंडू 30 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस काही जबरदस्त वेगावरती स्वार डॉट बॉल. इथून 6 चेंडू 30 ची गरज असेल. इथून पुन्हा 6 चेंडू 30 ची गरज. फुलटच बॉल जरूर. इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर. पंबल झाली त्या ठिकाणी आणि तत्पूर्वी आपण पाहिला तर दोन धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. इथून पाहिला तर 5 चेंडू आणि 28 ची गरज असेल. 5 चेंडू 28 ची गरज. सोडवलाय जरूर. इथून मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं.
चेंडूला स्टॉप केलं जरूर. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण. या ठिकाणी आमचे परम मित्र दुर्वेश भगत यांचं देखील या ठिकाणी लाभले गेले उपस्थिती. तुमचं देखील सप्त शुमनाने शहरचे हार्दिक स्वागत असेल. वेलकम या फ्रेंड चषकामध्ये आणि या क्रिकेटच्या नगरीमध्ये तुमचं देखील सप्त शुमनाने सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू हवेत आहे पण इथून मात्र नक्कीच हा झेल धरतीला दान केला गेला. यावेळेस उडवलाय जरूर. इथून मात्र नक्कीच षटकारामध्ये आलाय आणि हा महत्वाचा षटकार देखील. पण इथून नक्कीच हा विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ पाहायला मिळतोय आपल्याला. वेडी संघ, स्वामी समर्थ वेडी. आणि नक्कीच या ठिकाणी यावेळी षटकार आलाय आणि 8 धावेपासून पराभव स्वीकारायला लागला या ठिकाणी. नक्कीच पहिलं षटक आपण पहिला या पहिल्या षटकामध्ये जर 10-12 धावा जरूर आल्या असत्या नक्कीच हा विजयश्री संपादित केला असता जय हनुमान बादवे संघ. पण इथून क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतात. चला लगेच आपण या ठिकाणी स्वामी समर्थ वेडी विपक्षामध्ये डोंगरीपाडा आजच्या रजनीतला शेवटचा आणि अंतिम सामना असेल. जो संघ विजयी होईल थेट सुपर 6 मध्ये प्रवेश करेल.